यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। माधुरी दीक्षित सिद्धिविनायक चरणी लीन। माधुरी दीक्षितनं परिवारासोबत सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या कंपन्यांची निवड। अमेरिका आणि इंग्लंडमधील शहरी नियोजनातील कंपनीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दुकानांचा रखडलेला ई लिलाव होणार। दुकानांच्या विक्रीची जाहिरात जानेवारी अखेरीस प्रसिद्ध होणार। गिरणी कामगारांना मिळणार हक्काचं घर। पनवेलमध्ये पहिल्या टप्प्यात 1300 गिरणी कामगारांना घर मिळणार। राणीच्या बागेमध्ये नवनवीन प्राणी दाखल झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली। गेल्या 9 महिन्यांमध्ये 11 कोटी 15 लाखांचा महसूल जमा। पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मात्र स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भुयारी मार्ग अद्यापही सुरू नाही। मेट्रोचे सर्व मार्ग सुरू करण्याची नागरिकांची मागणी। भिवंडीमध्ये बनावट तूप बनवण्याचा कारखाना पालिकेकडून उद्ध्वस्त। मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि साहित्य जप्त। भिवंडी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाची कारवाई।